मला असं वाटतं इंडियन माणसं म्हणजे भारतीय माणसं गरमीत चहा का पितात माहितीये, कारण जेव्हा गरमी वाढते बाहेरची खूप, तेव्हा तुमची बॉडीमध्ये जर गरमागरम चहा गेला तर बॉडी आतनं गरम होते आणि मग बाहेरचं क्लायमेट थंड वाटायला लागतं. त्यामुळे बरोबर. मी आहे या जनावरांच्या मार्केटमध्ये आणि आसपास सगळ्या मस्त भरलेल्या गायी आहेत, सगळ्या दुधाच्या गायी आहेत. दुधाच्या गायी आहेत सगळ्या. त्यामुळे इथे जे दूध मिळेल आणि त्याच्या चहा जो मिळणार आहे चवच त्याची वेगळी असते. चवच वेगळी असणार. तर चला आता मला सांगा, आपलं हे दूध आहे का इकडच्या गायींचंच आहे? घरचं आहे सगळं दूध. तुमच्या घरच्या गायींचं दूध हा आहे? घरचं आहे. आणि तुम्ही किती वर्ष येत आहे बाजारामध्ये? बाजारमध्ये 10 वर्ष झालं चालू आहे. 10 वर्ष चालू आहे. चहा पिणार आम्ही एकदम ताजा, एकदम दुधाचा. दुधाचा कडक एकदम कडक गावचा एकदम, चहा. गावचा चहा. साखर पण एकदम कडक आहे. परफेक्ट पडली, कडक हा. पडली आहे. म्हणजे या उन्हात एवढी तर साखर हवी हवी हा. जर तुम्हाला ग्लुकोज बॉडी पाहिजे मध्ये असेल, अप हो. करायचं तर. ग्लुकोज साठी पार्लेजी बिस्किट खायची गरज नाही या हो, चहा. चहाला गरज नाही पाहिजे. आणि ते 20 रुपयाला तुम्हाला वडापाव मिळतो, ज्याच्यात एक वडा आणि 2 पाव. आणि स्पेशल कांदा मिरची खाऊया आपण. हा तिखट मिरची आहे. आहे का झटका? हे बघा काय ना आतमध्ये व्यवस्थित नुसता बटाटा आहे, कोथिंबीर पण नाही आतमध्ये. हे ना असं खायचंय. म्हणून ते 2 पाव दिले आहेत. भाई हा पाव बाप आहे. असं वाटतं की तो फ्राय केलाय पण नाही केलाय. एवढा सिम्पल वडा आहे ना, बट छान वडा आहे. हे आवरण तर पूर्ण क्रिस्पी आहे, पूर्ण क्रिस्पी आहे. तू विचार कर ना, हे क्वालिटी एवढी छान आहे की काही त्यात टाकल्याशिवाय एवढं चव आहे त्याला. हळद, मीठ, बटाटा, मिरच्या मिक्सर लावलेल्या, फोडणी. आणि एवढंच आहे. परफेक्ट आणि कांदा पण कॉम्बिनेशन. नाहीये हा, परफेक्ट त्याच्यावरती. कॉम्बिनेशन आहे. खूप कांदा खूप सुंदर आहे. म्हणजे मला वाटतं हे असं मिक्सर करायचं, तिथे बसून खाण्यातच मजा आहे या माहोलमध्ये. माहोलमध्ये हो. व्हाईट कॉलर माणसं ना, व्हाईट कॉलर तेही सगळी माणसं व्हाईट आहे. कॉलर माणसं आहेत.